प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण बोर्ड पेपरसाठी व्हेरी क्विक रिव्हिजन बघतो आहोत आणि चॅप्टर आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह। चॅप्टर खूप मोठा आहे, पण आपण त्यातली त्यात कशावर फोकस करायचं आणि कमी वेळात त्याची रिव्हिजन कशी करायची हे बघूयात। आता ज्या हुशार मुलांचा अभ्यास झालाय त्यांना पटकन रिव्हिजनसाठी याचा उपयोग होणार आहे आणि ज्यांचा अजून अभ्यास झालेला नाहीये त्यांना पण पेपरसाठी कमी वेळात कशावर फोकस करून मार्क्स मिळवायचे किंवा प्रश्न कशावर विचारले गेले याची आयडिया यायला ह्या व्हिडिओचा उपयोग होणार आहे। अजून आपल्याकडे बाळांनो 20-22 तास शिल्लक आहेत। खूप काही होऊ शकतं एवढ्या वेळात ठरवलं तर, आणि त्याच्यामुळे फक्त तुमच्या मनाने ठरवण्याची गरज आहे। तर जिद्दीने अभ्यासाला लागा, अजूनही वेळ हातात आहे, वेळ गेलेली नाही। तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। चॅप्टर आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह। आता बघा, सगळ्यात आधी आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह याच्या प्रॉपर्टीज विचारलेल्या आहेत। व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह? मग ह्या विचारल्यात जुलै 2022 ला जो पेपर झालाय त्याच्यामध्ये 2 प्रॉपर्टीज विचारल्यात प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या, आणि ऑलरेडी मी जे डिफरन्सचे व्हिडिओ केलेले आहेत 3, त्याच्यामध्ये हा फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे। मग आता याच्यावर प्रश्न विचारले कसे गेलेत ते आपण पाहू आणि कंपॅरेटिव्ह कसं कसं लक्षात ठेवायचं। आता जेव्हा माध्यमामध्ये असा अडथळा निर्माण होतो आणि मग ज्या वेव्ह तयार होतात त्यांना आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हणतो, आणि म्हणून त्याच्या प्रॉपर्टीज लिहिताना पहिलं तुम्ही डेफिनेशन लिहू शकता। व्हेन अ डिस्टर्बन्स इज प्रोड्युस्ड इन अ मीडियम देन प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज प्रोड्युस्ड अँड इट ट्रॅव्हल इन अ फॉरवर्ड डायरेक्शन। म्हणजे ही झाली त्याची डेफिनेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स। बघा, तर दिस वेव्ह ट्रॅव्हल इन अ फॉरवर्ड डायरेक्शन। आता ही वेव्ह ह्या पद्धतीने तयार झाली ना बाळांनो, की ही अशी पुढे पुढे जाणार आहे आणि ह्या पद्धतीने पुढे गेली की याच्यामध्ये जे पार्टिकल्स ऑफ द मीडियम आहे ना त्यांचं अँप्लिट्यूड, त्यांचा पिरियड आणि फ्रिक्वेन्सी सारखीच असते। अँप्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ऑफ ऑल पार्टिकल्स ऑफ दिस वेव्ह दॅट रिमेन्स सेम। समजलं? त्याच्यानंतर ही वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करते। इट ट्रान्सफर्स एनर्जी इन द मीडियम। ट्रान्सफर एनर्जी इन द मीडियम। ट्रान्सफर एनर्जी इन द मीडियम, आणि याची व्हेलॉसिटी 0 नसते। ही फॉरवर्ड डायरेक्शनने जाते आणि याची व्हेलॉसिटी 0 नसते। हिला व्हेलॉसिटी असते। व्हेलॉसिटी इज नॉट 0। समजले का? मग तुम्हाला आता 2च लिहायला लावलेत त्यांनी, 2 मार्कासाठी 2च लिहायला लावलेत, पण जनरली हाफ मार्काला 1 असते। आणि याचं उदाहरण द्यायचं साऊंड वेव्ह, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह। आता आपण काय बघू, तर स्टेशनरी वेव्हजवर एमसीक्यू आलेले आहेत। मग काय काय एमसीक्यू आलेले आहेत, तर आपण याच्या जर समजा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स आल्या तर पटकन कॅरेक्टरिस्टिक्स बघू आणि एमसीक्यू कसे विचारले जातील ते पण बघू। मग आता बघा, जेव्हा मीडियम मध्ये 2 आयडेंटिकल वेव्हज, बघा आता ही पहिली वेव्ह ही अशी गेली आणि दुसरी वेव्ह एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनने इंटरफिअर झाली, तर जी रिझल्टंट वेव्ह अशी लूपच्या फॉर्म मध्ये तयार होते तिला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो। आणि म्हणून पहिलं डेफिनेशन, व्हेन 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह अलोंग द सेम पाथ but exactly in opposite direction interfere with each other, then resultant wave is formed in the form of loop and that wave is called a stationary wave. आता बघा, ही झाली डेफिनेशन। दुसरं बघा, ही तयार झाल्यावर इथं काही पॉइंट्स असे आहेत की जिथे अँप्लिट्यूड 0 आहे त्याला आपण म्हणतो नोड, आणि जिथे अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे त्याला आपण म्हणतो अँटीनोड। आणि मग इथं सांगायचं बघा पुढची कॅरेक्टरिस्टिक्स, इन दिस वेव्ह व्हेन अँप्लिट्यूड इज 0 देर आर कॉल्ड एज नोड, अँड व्हेअर अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम दॅट पॉइंट आर कॉल्ड एज अँटीनोड, त्याला म्हणायचं अँटीनोड। आता पुढची कॅरेक्टरिस्टिक्स की 2 नोड मधलं अंतर, हे नोड मधलं अंतर बघा, इथं नोड आहेत हे सगळे, 2 नोड मधलं जे अंतर आहे ते असतं, आता तुम्हाला माहितीये की हे जे एवढं अंतर असतं ना हे असतं लॅम्बडा। काय असतं? लॅम्बडा। आणि लॅम्बडा जेव्हा अंतर असतं ना तर लॅम्बडा अंतरात फेज डिफरन्स असतो 2 पाय, नेहमी लक्षात
ठेवायचं, पाथ डिफरन्स लॅम्बडा दॅट करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स 2π. मग आता हे मी का सांगते, तर याच्यावर एमसीक्यू विचारला गेला बघा. आणि मग दोन नोड मधलं अंतर जे असतं ना, आधी कॅरेक्टरिस्टिक्स बघून मग फेज डिफरन्स बघू. दोन नोड मधलं अंतर हे बघा, तर हे दोन नोड मधलं अंतर ते λ/2 असतं आणि दोन अँटीनोड मधलं अंतर सुद्धा λ/2 असतं. बघा, हे घ्या किंवा हे घ्या, आणि नोड आणि ऍडजसंट अँटीनोड याच्या तुम्ही वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स करून लिहू शकता. नोड आणि ऍडजसंट अँटीनोड हे λ/2 च्या निम्म म्हणजेच λ/4 असतं. मग आता फेज डिफरन्स बघा, लॅम्बडा बरोबर जर 2π असेल तर λ/2 चा फेज डिफरन्स हा पाय असणार की नाही बाळांनो. म्हणजे याच्यामधलं दोन नोड मधलं अंतर, म्हणजे जेव्हा तुमचा दोन नोड मधलं अंतर λ/2 असतं किंवा दोन नोड अँटीनोड मधलं अंतर λ/2 असतं, तेव्हा फेज डिफरन्स हा पाय रेडियन असतो. समजलं. आणि तुम्हाला प्रश्न विचारला याच्यामधला की नोड आणि ऍडजसंट अँटीनोड याच्यामधला फेज डिफरन्स किती, तर तो त्याच्याही निम्मा म्हणजेच तो असतो π/2 रेडियन. समजलं का? समजताय? हा 180 डिग्री आणि हा 90 डिग्री, डिग्रीच्या भाषेत बोलायचं झालं तर. आणि याच्यावर एमसीक्यू विचारला गेलेला आहे. कळलं उत्तर कसं लिहायचं ते. त्याच्यानंतर तुम्हाला अजून सांगता येईल की इट रिमेन लोकलाइज्ड, ही पुढेही जात नाही मागे येत नाही, आणि म्हणून इट रिमेन लोकलाइज्ड, देअरफॉर इट इज कॉल्ड एज स्टँडिंग वेव्ह. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेशनरी वेव्ह. याची व्हेलॉसिटी ही 0 असते, व्हेलॉसिटी 0. मग डिफरन्स येऊ दे, नाहीतर कॅरेक्टरिस्टिक्स येऊ दे, नाहीतर एमसीक्यू येऊ दे. आणि इथे ही फेज जी काही आहे ना, याच्यावर पण 1 जुलै 2022 ला एमसीक्यू आलेला आहे की ह्या लूप मधले जेवढे पार्टिकल आहे ना बाळांनो, त्या सगळ्यांची फेज ही सेम असते. तर या पद्धतीने असा प्रश्न येऊ शकेल. अगदी 5 मिनिटात त्याचं उत्तर तयार होतं. आता पुढचा जो प्रश्न आहे ना, रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन. जेव्हा रेअरर मीडियमवर साऊंड वेव्ह पडते तर तिथं काय होतं, तर रेअरर मीडियम म्हणजे एअर हे रेअरर मीडियम आहे, तर त्यावेळेस फेज चेंज होत नाही. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की जेव्हा रिफ्लेक्शन होतं लॉन्जिट्युडनल वेव्हचं रेअरर मीडियमवर, तर फेज चेंज किती होतो, तर फेज चेंज 0 डिग्री होतो किंवा फेज चेंज होत नाही. आणि तुम्हाला माहितीये की साऊंड वेव्ह मध्ये कंप्रेशन आणि रॅरिफॅक्शन्स असतात. जिथं पार्टिकल गर्दी करतात असे पार्टिकल क्राऊडली म्हणजे जिथं गर्दी करतात त्याला आपण कंप्रेशन्स असं म्हणतो, आणि जिथं वाईडली सेपरेट झालेले असतात त्याला आपण रॅरिफॅक्शन असं म्हणतो. आणि म्हणून इथे काय होतं, तर कंप्रेशन इज रिफ्लेक्टेड ऍज रॅरिफॅक्शन अँड रॅरिफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ऍज कंप्रेशन. हे कुठं, रेअरर मीडियमला. आणि तुमच्या पुस्तकात हे सगळं 1.5 पान दिलेलं आहे, पण त्याचा मतितार्थ एवढाच आहे. प्रश्न तुम्हाला एवढाच विचारला जाऊ शकतो. आणि डेन्सर मीडियमला मात्र नेहमी फेज चेंज होते, कारण पार्टिकल्स ऑफ दी डेन्सर मीडियम दे आर नॉट फ्री टू व्हायब्रेट अँड देअरफॉर देअर इज अ फेज चेंज बाय पाय रेडियन और 180 डिग्री. आणि कंप्रेशन इज रिफ्लेक्टेड ऍज कंप्रेशन अँड रॅरिफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ऍज रॅरिफॅक्शन. समजलं? तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि आता रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजेच लाईट वेव्ह, तर रेअरर मीडियमला फेज चेंज इथं परत होत नाही, म्हणजे 0 डिग्रीच फेज चेंज होतो. पण इथे तुम्हाला माहितीये की लाईट वेव्ह मध्ये क्रेस्ट आणि ट्रफ असतो, आणि म्हणून क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ऍज क्रेस्ट अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ऍज ट्रफ. इथं याच्या विरुद्ध. आणि डेन्सर मीडियमला तुमची पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स होते आणि वेव्ह व्हेलॉसिटी रिव्हर्स होते, आणि तिथं फेज चेंज होतो पाय रेडियन म्हणजे 180 डिग्रीचा. आणि इथं क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ऍज ट्रफ अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ऍज क्रेस्ट. तर या पद्धतीने तुम्हाला रिफ्लेक्शनवर एमसीक्यू किंवा एखाद्या मार्काचा प्रश्न येऊ शकतो. कळलं का? फक्त एकच लक्षात ठेवायचं की डेन्सर मीडियमला फेज चेंज होतो कितीचा, तर पाय रेडियनचा. आता बघा, डिराइव्ह अँड expression for equation of stationary wave and prove that distance between two successive node or two successive antinode is λ/2 असा प्रश्न फेब्रुवारी 2024 ला 3 मार्काला विचारलेला आहे. तर याचं डेरिव्हेशन तुम्ही प्रिपेअर करू शकता. प्रश्न रिपीट होतात म्हणून काय काय प्रश्न विचारले ते मी तुम्हाला सांगते.
त्याच्यानंतर प्री व्हायब्रेशन आणि पोस्ट व्हायब्रेशन याच्यामधला डिफरन्स हा फेब्रुवारी 2024 ला 2 मार्काला विचारलाय. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन याच्यामधला फरक हा फेब्रुवारी 2022 ला विचारलाय. मी इथे वेळ घालवणार नाही कारण मी क्विक रिव्हिजन सिरीज मध्ये डिफरन्सचे 3 भाग केलेले आहे आणि त्याच्यात हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे डिफरन्स, तिथं तुम्ही पाहू शकता. आता बघा एंड करेक्शन, त्याच्यावर 1 मार्काला प्रश्न आलेला आहे. डिफाइन एंड करेक्शन और स्टेट द फॉर्म्युला फॉर एंड करेक्शन. मग आता हा असा आपला जो पाईप असतो ना, तर ह्या पाईप मध्ये हा असा जो अँटीनोड, इथे नोड तयार होतो, ही वेव्ह अशी येते आणि इथून ही रिफ्लेक्ट होते. पण हा जो अँटीनोड आहे ना, हे ओपन एंडचं पाईप आहे, पण हा अँटीनोड असं काहीच अंतर वर तयार होतो आणि हे जे अंतर असतं की पाईपचा जो ओपन एंड आहे आणि अँटीनोड जिथे तयार झाला ते अंतर, त्याला आपण एंड करेक्शन असं म्हणतो. मग जर तुम्हाला प्रश्न आला 1 मार्काला स्टेट दी फॉर्म्युला फॉर, हा पण पीवायक्यू आहे, स्टेट दी फॉर्म्युला फॉर एंड करेक्शन, तर फॉर्म्युला फॉर एंड करेक्शन E that is equal to 0.3D, पण खाली लिहायचं D is इनर डायमीटर ऑफ दिस ट्यूब. या ट्यूबचा किंवा पाईपचा हा जो इनर डायमीटर आहे तो म्हणजे स्मॉल डी असतं. आणि जर डेफिनेशन करायची झाली तर एंड करेक्शन इज डिफाइंड ऍज इट इज अ डिस्टन्स बिटवीन, कशा मधलं अंतर, तर ओपन एंड ऑफ ए पाईप अँड पोझिशन ऑफ अँटीनोड. हे काय आहे, ओपन एंड ऑफ ए पाईप आणि पोझिशन ऑफ अँटीनोड यातलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं एंड करेक्शन. कळलं का? 1 मार्काला जर डेफिनेशन आली का व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एंड करेक्शन, तर एंड करेक्शन इट इज द डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ ए पाईप अँड द पोझिशन ऑफ द अँटीनोड. फॉर्म्युला आला तर हे लिहा आणि जर डेफिनेशन आली तर हे लिहा. या पद्धतीने हा एंड करेक्शनचा फॉर्म्युला जुलै 2023 ला स्टेट करायला आलेला आहे, विचारलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा. प्रूव्ह दॅट इन केस ऑफ ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. आता क्लोज्ड ऍट वन एंड म्हणजेच ओपन ऍट वन एंड. मग असे विचारू शकतील ओपन ऍट वन एंड ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. मग आता तुम्हाला मी फिगर पासून सांगते काय करायचं, तर सगळ्या ठिकाणी पाईपची लेंथ सारखीच काढायची L. मग आता इथे एक लूप काढायचा, इथं मात्र असा 1.5 भाग करायचा. इथे एक डॉट द्यायचा म्हणजे हे, आणि एवढं जे अंतर आहे त्याच्या दुप्पट इथं अंतर घ्यायचं आणि या पद्धतीने इथं लूप काढून टाकायचं. समजलं? आणि इथं मात्र 2 डॉट घ्यायचे, इथं अर्धा भाग, इथं त्याच्या दुप्पट आणि इथं त्याच्या दुप्पट, आणि इथे असे 2 लूप काढायचे. झाली फिगर. समजलं? आता बघा इथं याच्या इथे ट्युनिंग फोर्क असा दाखवायचा धरलेला. मग आता इथे आहे नोड आणि इथं आहे अँटीनोड. आता इथे अँटीनोड, इथे अँटीनोड आणि इथे नोड. मग आता नोड आणि अँटीनोड 1, नोड आणि अँटीनोड 2 आणि नोड आणि अँटीनोड 3. म्हणजे आता आपल्याला माहितीये नोड आणि अँटीनोड याच्यामधलं जे अंतर असतं λ/4 असतं. म्हणजे इथे झाले λ/4, इथं त्याच्या 3 पट झाले म्हणजे 3 λ/4. त्याला n फक्त λ1 म्हणायचं. त्याच्यानंतर इथं बघा, इथे अँटीनोड, इथे नोड, इथे अँटीनोड, इथे नोड, इथे अँटीनोड, इथे नोड. आता 1, 2, 3, 4 आणि 5, इथं 5 पट झाली म्हणजे 5 λ2/4. आता फिगर कंप्लीट झाली. आता आपल्याला काय माहितीये, कळलं का मग फिगर कशी काढायची? तर आता बघा आपल्याला माहितीये V बरोबर n लॅम्बडा. एक एक बघू आता आपण इथं. V बरोबर n लॅम्बडा म्हणून n बरोबर V/λ. मग आता ह्याच्यावरून तुम्हाला L बरोबर λ/4, तर लॅम्बडा बरोबर 4L झालं का? मग इथे लॅम्बडा बरोबर 4L टाकलं, V बरोबर 4L आणि म्हणून n बरोबर V/4L. ही झाली पहिली फ्रिक्वेन्सी. आता इथे परत V बरोबर, आता याला आपण वेगळी आहे फ्रिक्वेन्सी म्हणून या केस मधल्या फ्रिक्वेन्सीला n1 λ1 असं म्हणू आणि म्हणून n1 बरोबर V/λ1. मग आता इथे λ1 ची किंमत काय झाली याच्यावरून, λ1 बरोबर 4L/3, 4L/3 म्हणून n1 बरोबर हे भागिले आहेत म्हणून टाकताना काय टाकावे लागतील, उलट टाकावे लागतील आणि म्हणून 3V/4L
आणि आता इथं जर आपण हे v/4l बाजूला काढले आणि त्याची किंमत n टाकली तर n1 बरोबर 3n. आता या केसमध्ये काय दिसतं, λ2 ची किंमत काढू आपण. λ2 बरोबर इथं आलं 4l/5. आता व्हेलॉसिटी v बरोबर इथले फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा वेगळी आहे म्हणून n2 λ2 अँड देअरफॉर n2 बरोबर v/λ2. हे भागिले म्हणून टाकताना उलट टाकायचे. n2 बरोबर 5v/4l. आता v/4l जर बाजूला काढले तर n2 बरोबर 5n. कळलं का? मग या पद्धतीने एक हा आकडा हा ऑड आहे आणि म्हणून इथं सगळे काय आहेत तर ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. म्हणजे पुढची केस घ्यायची झाली तर n3 बरोबर 7n, त्याच्या पुढे n4 बरोबर 9n असे सगळे ऑड हार्मोनिक्स येत जातील आणि या पद्धतीने आकृती काढून डेरिव्हेशन मिळवायचं आहे. समजलं का? याच्यावरच्या जास्त करून न्यूमरिकल्स आलेले आहेत पण जर डेरिव्हेशन आलं तर खूप सोपं आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा. प्रूव्ह दॅट इन केस ऑफ ए पाईप ओपन ऍट बोथ एंड. आता पाईप सेम पाईप आहे फक्त दोन्ही बाजूला ओपन आहे. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. असा जर प्रश्न 3 मार्काला आला तर फिगर कशी काढायची? ओपन पाईप घ्यायचा, मध्यभागी एक डॉट काढायचा, त्याच्यानंतर या पद्धतीने अर्धा आणि अर्धा एवढा भाग त्याच्या दुप्पट मध्ये भाग राहिला पाहिजे असे 2 डॉट द्यायचे. इथे अर्धा त्याच्या दुप्पट इथं आणि इथे अर्धा त्याच्या दुप्पट इथं, म्हणजे इथे 1 डॉट, इथे 2 डॉट आणि इथे 3 डॉट अशा पद्धतीने द्यायचे. आता फिगर अशी काढायची. ही झाली पहिली फिगर. आता ही बघा इथे एक लूप येईल, ही दुसरी फिगर आणि इथे 2 लूप येतील. या पद्धतीने अशी फिगर काढायची. समजलं का? हा. आता बघा, आता इथे अँटीनोड, 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 इथे अँटीनोड आणि इथे मध्ये नोड नोड, इथे नोड, इथे नोड, इथे नोड, इथे नोड आणि ही झाली फिगर. कळली फिगर कशी काढायची? आता बघा 2 अँटीनोड मधलं अंतर λ/2 असतं. आता इथे त्याच्या दुप्पट λ/2 च्या दुप्पट म्हणजे 2λ1/2 म्हणजेच काय झालं ते 2 2 कॅन्सल झाले आणि l बरोबर काय आलं λ1 आलं फक्त. आणि इथे किती झालं 1 2 आणि 3 म्हणजे 3 अँटीनोड मधलं अंतर 3λ2/2 झालं. इथपर्यंत समजलं का? आकृती कळली का? हा. मग आता थोडक्यात आहे ना, हे अर्धा 1 आणि 1.5 3/2 म्हणजे 1.5. कळलं का? λ/2 हे लॅम्डाची अर्धा पट, इथं लॅम्डाची 1 पट आणि इथं लॅम्डाची 1.5 पट 3/2. आता परत फॉर्म्युला v बरोबर n लॅम्डा, मग इथं n बरोबर v/λ. पण मग आता तुमचं हे लॅम्डा काय झालं तर लॅम्डा बरोबर 2l झालं आणि म्हणून ह्या लॅम्डाची किंमत 2l टाकली आणि v बरोबर आलं 2l. समजलं का? आता इथे किती सोपं आहे, एक कळलं तर किती सोपं आहे. आता इथे बघा तुम्हाला λ1 बरोबर इथं काय झालं, आता हे l बरोबर λ1 आणि म्हणून इथे आता तुमचं हे λ1 ची किंमत v/l टाकायची. पण याच्यात आणि याच्यात रिलेशन दाखवायचंय म्हणून आपण याला काय केलं 2 ने गुणलं 2 ने भागलं आणि मग ह्या v/2l ची किंमत काय टाकली n टाकली म्हणून इथं काय आलं 2n आलं. ऍक्च्युअली किंमत v/lच येते पण याच्यात आणि याच्यात रिलेशन लावण्याकरता आपण त्याला 2 ने गुणतो आणि 2 ने भागतो आणि n1 बरोबर 2n आलं. आता इथे बघा λ2 बरोबर काय आलं तर 2l/3 पण इथं भागिले आणि म्हणून इथं काय झाले तर v/λ2 झाले तर इथं झाले 3v/2l. परत v/2l ची किंमत n टाकली आणि म्हणून n2 बरोबर 3n. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. समजलं का? या पद्धतीने दोन्ही डेरिव्हेशन करा आणि सोपं लक्षात ठेवायचं. तुमचं जर कन्फ्युजन झालं की 4l घेऊ का 2l घेऊ तर बोथ एंड आहे ना म्हणून 2 घ्यायचं आणि मग आपोआप 1 एंडला काय येणार आहे तुमचं 4 येणार आहे. समजलं का? पुढचा प्रश्न बघा. Prove that in case of a pipe open at both end correction is given by formula E that is equal to N2L2 minus N1L1 divided by 2 into bracket N1 minus N2.
इथे N2 L2 आले ना की इथं अपोजिट आधी घ्यायचं, N1 आधी घ्यायचं. आणि जर इथं तुम्ही N1 L1 वजा N2 L2 घेणार असाल ना तर इथं 2 इथं घ्यायचे N2 मायनस N1 असं अपोजिट घ्यायचं. आता आपण प्रूव्ह करू. आता आधी एक वाक्य लिहायचं, कन्सिडर दी टू पाईप हॅव्हिंग सेम डायमीटर बट डिफरंट लेंथ. असे दोन पाईप घ्यायचे पण ते दोन्ही ओपन ऍट बोथ एंड्स आहेत, दोन्ही पण. आता बघा ही पहिलं आणि हे दुसरं, हे L1 आणि हे L2 लांबीचे. समजलं का? या पद्धतीने. मग आता हे याचं जे एंड करेक्शन आहे ना, आता इथं पण असा अँटीनोड थोडा अंतर इथं दोन्ही बाजूला थोडा थोडा वर तयार होणार आहे असा, म्हणजे याला दोन्ही बाजूने एंड करेक्शन असणार आहे. समजतंय का? तर ह्या पद्धतीने हे असं केस झाली ही. आणि इथे तुमच्या दोन्ही बाजूनी एंड करेक्शन आहे, इथे आणि इथे, इथे आणि इथे. आता याची फ्रिक्वेन्सी N1 आणि लेंथ L1, याची फ्रिक्वेन्सी N2 आणि लेंथ L2. मग आता आपला पाईप ओपन ऍट बोथ एंडची फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो N बरोबर V भागिले 2L. म्हणून याच्यासाठी व्हेलॉसिटी झाली 2 इंटू, आता बघा इथं देअरफॉर V बरोबर फॉर्म्युला झाला 2NL. मग याच्यासाठी झालं 2 इंटू, ह्या पाईपसाठी झालं 2N1 L1 आणि याच्यासाठी झालं 2N2 L2. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. मग आता बघा आपण हे 2 कॅन्सल झाले आणि इथे शिल्लक काय राहिलं, N1 L1 दॅट इज इक्वल टू N2 L2 असं शिल्लक राहिलं. आता एंड करेक्शन बघा, ही जी लेंथ आहे ना तर ही ऍक्च्युअल लेंथ स्मॉल l आणि प्लस हे E आणि ही 2E, म्हणजे इथं झालं बघा L1 प्लस 2E, ही कॅपिटल L1 ची किंमत. L1 बरोबर हे L1 प्लस 2E आणि इकडं L2 ची किंमत L2 प्लस ही लेंथ L2 आणि प्लस 2E. मग इथं टाकून दिली L1 ची किंमत, कारण दोन्ही बाजूला एंड करेक्शन आहे म्हणून 2 ने गुणलं. मग आता इथं बघा L2 प्लस 2E. आता याला सोडवलं, N1 L1 प्लस N1 2E बरोबर N2 L2 प्लस N2 2E. मग आता ईच्या टर्म बाजूला घेतल्या, इकडं असं शिल्लक राहिलं N1 2E मायनस N2 2E बरोबर N2 L2 मायनस N1 L1. त्याच्यानंतर इथं 2E जर कॉमन काढले तर आतमध्ये N1 मायनस N2 ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिले, इकडं N2 L2 मायनस N1 L1 आणि मग E काढायचंय म्हणजे हे 2 इंटू N1 मायनस N2 इकडे ट्रान्सफर केले. आणि यालाच असंही लिहिता येईल, हे जर तुम्ही अरेंज केलं ना तर हे इक्वल टू असं असतं N1 L1 मायनस N2 L2 डिव्हायडेड बाय 2. आता मात्र इथं घ्यायचं N2 मायनस N1. समजलं का? हे इक्वल आहे सोडवलं तर तुम्हाला प्रूव्ह दॅट असं जर आलं, आउट ऑफ बॉक्स जाऊन जर प्रूफ आलं किंवा जर नुसता MCQ आला, CET 2015 ला आलेला आहे बघा MCQ, तर डायरेक्ट व्हॅल्यू आली तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि आता हेच पाईप ओपन ऍट वन एंड असेल ना तर आता तुम्हाला माहितीये इथं फॉर्म्युला येतो 4L. आता हे कळलं का? बोथ एंडचं कळलं का? मग आता ओपन ऍट वन एंडला करू हे एंड करेक्शन. हे कळलं की ते एकदम सोपं आहे. आता तिथं 4L असतं आणि म्हणून इथं झालं 4, इथं पण झालं 4, इथं पण झालं 4. परत 2 पाईप घ्यायचे, डायमीटर सेम घ्यायचा, लेंथ वेगवेगळी घ्यायची. आणि इथं मात्र मग आता जर पाईप ओपन ऍट वन एंड असेल बाळांनो ह्या पद्धतीने तर एकाच बाजूला एंड करेक्शन येतं. म्हणजे इथं 2E ऐवजी फक्त काय करायचं, E घ्यायचं. इथं पण फक्त E घ्यायचं, इथं पण E घ्यायचं, इथं पण E घ्यायचं, इथं पण E घ्यायचं आणि इथं पण E घ्यायचं. इथं 2 जाईल निघून, इथं E घ्यायचं आणि हे काढून टाकायचं. झालं का डेरिव्हेशन? कशासाठी? ओपन ऍट वन एंड साठी. अंडरस्टूड? या पद्धतीने विचारलं तर हे प्रूफ असं 2 मिनिटं करायचं. आता पुढचा प्रश्न आहे बघा, शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ऑन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग बिटवीन 2 रिजिड सपोर्ट. अशी 2 भक्कम आधारामध्ये दोरी बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट आहे. म्हणजे पाईप ओपन ऍट बोथ एंडला पण जसे होते ना ऑल हार्मोनिक्स, तसे इथं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. हे पण एकदम सोपं आहे. मग आता बघा ही दोरी काढली, पहिल्या केसमध्ये त्याच्यामध्ये एकच लूप दाखवलं, दुसऱ्या केसमध्ये 2 लूप दाखवले आणि तिसऱ्या केसमध्ये 3 लूप दाखवले. मग आता समजा ह्या दोरीची लांबी जर 90 सेंटीमीटर असेल तर ते 2 नोड मधलं अंतर आहे L बरोबर. मग ते 2 नोड मधलं अंतर असतं λ/2 आणि इथं जी फ्रिक्वेन्सी आहे हिला म्हणायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी.
आलं का लक्षात, किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी. इथं जी आहे त्याला म्हणायचं N1 आणि इथं जी आहे ती आहे N2 आणि तिन्हीसाठी डेरिव्हेशन मिळवायचं. प्रश्न कळला का? तर आता बघा, आपल्याला velocity of a wave on a stretched string that is equal to under root of T by M. T म्हणजे इथं तुम्ही सोनोमीटर मध्ये लावलंय बघा टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग आणि हे स्मॉल m असतं मास पर युनिट लेंथ ऑफ दी स्ट्रिंग दॅट इज नथिंग बट लिनियर डेन्सिटी. समजलं? तर आता पूर्वी याचा प्रूफ होता, आता डायरेक्टली फॉर्म्युला आहे. आणि आता तुम्हाला यातलं रिलेशन माहितीये, व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ. ह्या केसमध्ये v बरोबर n लॅम्बडा आणि ही n तुम्हाला काढायची आहे, मग n बरोबर v बाय लॅम्बडा. मग आता ह्या स्ट्रेच्ड स्ट्रिंग वरची व्हेलॉसिटी असते अंडर रूट ऑफ टी बाय एम. ह्या v ची किंमत टाकली 2 बाय एम आणि लॅम्बडा. मग आता हा लॅम्बडा काय आला इथं, तर लॅम्बडा दॅट इज इक्वल टू 2l. हे बघा लॅम्बडा बरोबर 2l आलं आणि ह्या 2l ची किंमत इथं टाकून दिली. मग 1/2l इंटू टी अंडर रूट ऑफ टी बाय एम. हा अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे आणि हा झाला फॉर्म्युला कशाचा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा. आता दुसरी केस, याच्यावर 2 लूप तयार झाले. मग आता हे लॅम्बडा बाय 2 आणि हे लॅम्बडा बाय 2 म्हणजे 2 लॅम्बडा बाय 2, पण फ्रिक्वेन्सी N1 आहे म्हणून वेव्हलेंथला काय घ्यायचं, लॅम्बडा 1. आणि 2 लॅम्बडा 1/2 जर घेतलं तर हे 2 कॅन्सल होतं आणि हे L बरोबर फक्त काय झालं, लॅम्बडा 1 झालं. समजतंय? म्हणजे आता ही लूपची जी लांबी आहे ती पूर्वी जर 90 होती तर ती आता 45 झाली. आणि आता इथं v बरोबर म्हणायचं N1 लॅम्बडा 1, कारण इथल्या फ्रिक्वेन्सीला आपण N1 म्हणलंय. सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोनची ही फ्रिक्वेन्सी आहे आणि म्हणून N1 बरोबर v भागिले लॅम्बडा 1. आता तुम्हाला दिसतंय या लॅम्बडा 1 ची किंमत L आहे आणि v ची किंमत अंडर रूट ऑफ टी आहे. हे लॅम्बडा 1 बरोबर L टाकले आणि अंडर रूट ऑफ टी बाय एम टाकले. आता याच्यात आणि याच्यात रिलेशन मिळवायचं म्हणून याला 2 ने गुणलं आणि 2 ने भागलं. मग आता ह्याची किंमत n टाकता आली आणि म्हणून N1 बरोबर काय तयार झालं, 2n तयार झालं. ही झाली दुसरी केस, बी केस. ही झाली फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. आणि आता ह्या केसमध्ये बघा लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 याची 3 पट झाली. आलं लक्षात, 3 गुणिले, पण फ्रिक्वेन्सी N2 आहे म्हणून वेव्हलेंथ लॅम्बडा 2 आहे आणि म्हणून इथं तुम्हाला L बरोबर 3 लॅम्बडा 2/2 म्हणजे ह्या लूपची लांबी जर टोटल अंतर 90 असेल तर ती 30 सेंटीमीटर झाली. समजतंय का? मग या पद्धतीने आता बघा तुम्हाला तिसरी केस, v बरोबर इथली फ्रिक्वेन्सी N2 आहे आणि वेव्हलेंथ लॅम्बडा 2 आहे म्हणून N2 बरोबर तुमचं झालं v बाय लॅम्बडा 2. आणि आता ह्या v ची किंमत टाकली अंडर रूट ऑफ टी बाय एम टाकली आणि लॅम्बडा 2 ची किंमत लॅम्बडा 2 बरोबर, हे लॅम्बडा 2 बरोबर बघा इथं लॅम्बडा 2 बरोबर 2l/3, 2l/3, पण ते भागिले म्हणून इथं काय टाकावं लागेल, 3/2l. आणि ह्या एवढ्याची किंमत n टाकली तर हे झाले 3n आणि म्हणून N2 बरोबर 3n म्हणजेच काय झालं, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. आणि एवढं सोपं हे आहे बघा. आणि आता याच्यावरून आपल्याला लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बघायचे आहेत. आता बघा जुलै 2023 ला लॉ स्टेट दी लॉ ऑफ लेंथ अँड लॉ ऑफ टेन्शन असे 2 मार्काला 2 लॉ विचारलेले आहेत. मग आता तुम्हाला हा फॉर्म्युला कसा आला ते कळलं. ही आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्यानंतर ही आहे व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे अशी 2 ब्रिजेस मधली जी लांबी आहे हिला आपण कोणती लेंथ म्हणतो, व्हायब्रेटिंग लेंथ. टी म्हणजे त्याला अप्लाय केलेलं टेन्शन आणि एम म्हणजे मास पर युनिट लेंथ. आणि टेन्शन नेहमी कसं तयार होतं, तुम्ही इथं हँगर मध्ये असं मास घालता. आलं का लक्षात? समजा 500 ग्रॅम जर मास घातलं ना तर टी बरोबर एम ची आणि म्हणून टी बरोबर 500 गुणिले जी ची किंमत 980 घ्यायची, 500 ग्रॅम मध्ये म्हणून. आणि हे टी बरोबर जे काही येईल त्याला डाइन युनिट द्यायचं. आणि जर हे तुम्ही मास किलोग्राम मध्ये घेतलं, आता 500 ग्रॅम म्हणजे 0.5 किलोग्राम, तर याचं टेन्शन तयार झालं बघा 0.5 गुणिले 9.8. समजलं का? आणि मग याला युनिट द्यायचं न्यूटन. टेन्शन हा फोर्सच असतो. दोन्ही कळलं का? मासचं टेन्शन कसं करायचं समजलं का? SI मध्ये पण सीजीएस मध्ये पण हे आपल्याला कायम लागणार आहे. आणि अजून एक शॉर्टकट तुम्हाला सांगते,
5 गुणिले 9.8 जेव्हा येतं ना तो गुणाकार 49 येतो आणि बऱ्याचदा त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागतं, ते 7 येतं. हे लक्षात ठेवा. इथं जेव्हा जेव्हा असं 9.8 ला 5 ने गुणणार ना तर 49 त्याचं उत्तर येतं. हा पण एक शॉर्टकट आहे, नीट लक्षात ठेवा. कळलं का मग आता? तर आता तुम्हाला हे नोटिफिकेशन कळले का बाळांनो? एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, एल म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ, टी म्हणजे टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग आणि एम म्हणजे मास पर युनिट लेंथ, त्याचं दुसरं नाव असतं लिनियर डेन्सिटी. मग आता पहिला लॉ तयार झाला. आता पहिला दिसतोय एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल. पण कधी राहिलेले दोन व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवायचे, व्हेन टी अँड एम आर कॉन्स्टंट, आर केप्ट कॉन्स्टंट. आणि याला म्हणायचं लॉ ऑफ लेंथ. दुसरं दिसतंय एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. पण कधी कोण कोण कॉन्स्टंट आहे? व्हेन एल अँड एम आर केप्ट कॉन्स्टंट, आर केप्ट कॉन्स्टंट. आणि तिसरा लॉ एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम. पण कधी कोण कोण कॉन्स्टंट आहे? तर एल अँड टी आर केप्ट कॉन्स्टंट, आर केप्ट कॉन्स्टंट. समजलं का? आता बघा, आता आपण त्याला स्टेट करू. एकदा मॅथमॅटिकल लिहिलं ना की मग स्टेट करायला सोपं आहे. आणि मग आता बघा, तर काय लॉ ऑफ लेंथ? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग व्हेन टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग अँड मास पर युनिट लेंथ आर केप्ट कॉन्स्टंट. एक मार्काला पण येऊ शकतं तुम्हाला. स्टेट दी लॉ ऑफ लेंथ. आता दुसरं लॉ ऑफ टेन्शन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ, हा शब्द विसरून जातो बघा, स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग when vibrating length of the string and mass per unit length are kept constant. Mass per unit length of the string are kept constant. आणि तिसरं fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the under root of mass per unit length or linear density of the string when vibrating length of the string and tension applied to the string are kept constant. याला म्हणायचं law of linear density. कळलं का? आणि मी तुम्हाला खूपदा सांगितलं, इनव्हर्स प्रपोर्शन असतं तेव्हा त्याचा गुणाकार कॉन्स्टंट असतो. समजलं का? आणि जेव्हा डायरेक्ट प्रपोर्शन असतं तेव्हा त्याचा भागाकार कॉन्स्टंट असतो. n1 अंडर रूट ऑफ t1, n2 अंडर रूट ऑफ t2. आणि इथे पण इनव्हर्स प्रपोर्शन आहे म्हणून इथं मात्र प्रूव्ह करताना L1 अंडर रूट ऑफ M1 दॅट इज इक्वल टू L2 अंडर रूट ऑफ M2. असं मी हे का सांगितलं तर तुम्हाला सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट तिथे दिलेला आहे आणि व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ, व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ आणि व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ असं तिथं प्रूव्ह करायला आहे. तुम्ही सोनोमीटरचा प्रयोग केलेला आहे तर तुम्ही तिथं सोनोमीटरची आकृती काढा. तुम्ही प्रॅक्टिकलला ती केलेली आहे. जर आउट ऑफ बॉक्स जाऊन जर तुम्हाला विचारलं की व्हेरीफाय द फर्स्ट लॉ ऑफ लेंथ बाय युजिंग सोनोमीटर बॉक्स तर म्हणायचं की 5 4 घ्यायचे, n1 n2 n3 n4 n5. कॅल्क्युलेट इज व्हायब्रेटिंग लेंथ L1 L2 L3 L5 आणि मी या पद्धतीने देन n1 L1 दॅट इज इक्वल टू n2 L2 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट असं म्हणायचं. अँड देअरफॉर nl दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट and therefore n is inversely proportional to L when t and m are kept constant. एवढं लिहिलं झालं प्रश्नाचं उत्तर. थेरॉटिकल प्रश्न पण असं लिहायचा. नंतर याचं पण सेम तसंच लिहायचं. फिगर तीच काढायची सोनोमीटरची आणि मग 5 फ्रिक्वेन्सी घ्यायच्या, 5 वेगवेगळे टेन्शन घ्यायचे आणि या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं की मग पुढे म्हणायचं देअरफॉर n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टी व्हेन, आता जे दोन राहिले L अँड M आर केप्ट कॉन्स्टंट अँड हेज सेकंड लॉ इज प्रूव्ड. इथं मात्र तुम्हाला 2 वेगवेगळ्या लांबी घ्याव्या लागतील आणि 2 मास पर युनिट लेंथ घ्यावी लागतील आणि त्याच्यासाठी इथं झालं की देअरफॉर L इंटू अंडर रूट ऑफ M दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट असं प्रूव्ह करायचं. तर या पद्धतीने शक्यतो ह्या 2 लॉचच विचारतील व्हेरिफिकेशन. आणि आता बघा
तुमच्या पुस्तकामध्ये जे 153 पान आहे त्याच्यावर जे 2 न्यूमरिकल्स आहेत त्यातलं खालचं न्यूमरिकल्स 2024 ला विचारलेलं आहे, तरी पण न्यूमरिकल्स रिपीट होतात. ते दोन्ही न्यूमरिकल्स चांगले करा. आणि आता मी एक फक्त तुमचं न्यूमरिकल सोडवून घेणार आहे की जे खूपदा बोर्डाला पडलेलं आहे, आलं लक्षात. त्यामुळे ते रिपीट होण्याची शक्यता आहे, पडण्याची शक्यता आहे आणि ते तुमचं झालं नाही म्हणून तुमचे मार्क्स जाऊ नये म्हणून तेवढं एक न्यूमरिकल आपण सोडवून घेणार आहे. आणि तुम्हाला 2च प्रश्न करायला शिल्लक ठेवलेत. एक आहे स्टेशनरी वेव्हचं डेरिव्हेशन जे 24 ला आलेलं आहे आणि बीट फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन जे फेब्रुवारी 2023 ला आणि फेब्रुवारी 2022 ला आणि जुलै 2023 ला ते विचारलेलं आहे. तर बीट फ्रिक्वेन्सी आणि त्याचं ऍप्लिकेशन हे नीट करा. एवढे 2च प्रश्न तुम्हाला करायला ठेवलेले आहेत. आणि आता फक्त मी ते एक न्यूमरिकल घेते आणि मग आपण थांबूयात. बघा, हा खूप महत्वाचा टाईप आहे, खूप वेळा रिपीट झालाय आणि असं नको व्हायला की तो तुम्हाला पुस्तकात नसला तरी तो पडतो आणि म्हणून तुम्हाला जर पडला तर तुम्हाला तो सोडवता यायला पाहिजे. खूपच सोपं आहे, फक्त नीट लक्ष द्या कसं सोडवायचं. दी वेव्हलेंथ ऑफ 2 साऊंड वेव्स, इथं कधी कधी नोट शब्द असतो. दी वेव्हलेंथ ऑफ 2 साऊंड वेव्स इन एअर आर 82 by 173 and 82 by 171 meter. They produce 9 beats per second. Calculate velocity of sound in air. सप्टेंबर 2021 ला आलेला आहे. आता पहिली वेव्हलेंथची व्हॅल्यू काय दिली? 82 by 173 मीटर आणि दुसरी दिली 82 by 171 मीटर. आणि काढायचं काय आहे तर व्हेलॉसिटी काढायची आहे. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर काय आहे हे काढायचं आहे. आता हा झाला डाटा. आता फॉर्म्युला बघू आपण. तर फॉर्म्युला सगळ्यात आधी ही बीट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, पण बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे 2 फ्रिक्वेन्सीतला डिफरन्स असतो. मग कोणती फ्रिक्वेन्सी, ह्या 2 वेगवेगळ्या वेव्हची कुणाची फ्रिक्वेन्सी मोठी हे कसं ठरवायचं. तर आपल्याला वेव्हलेंथ दिलेली आहे. मग वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतात. म्हणजे ज्या वेव्हची वेव्हलेंथ छोटी तिची फ्रिक्वेन्सी मोठी असते. मग ह्या दोन्हीमध्ये कसं ठरवायचं कोण मोठं आणि कोण छोटं. तर याचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर दोन्हीचा सारखा आहे. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती वेव्हलेंथ छोटी. मग λ1 बघा इथे 82 आहे, 82 आहे. इथं ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती वेव्हलेंथ छोटी म्हणून λ1 इज लेस दॅन λ2 अँड देअरफॉर n1 इज ग्रेटर दॅन n2 आणि म्हणून n1 वजा n2 बरोबर 9. हे बीट फ्रिक्वेन्सी, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. समजलं कसं ऑब्टेन केलं ते. आता V बरोबर पहिल्या वेव्हसाठी n1 λ1 आणि दुसऱ्यासाठी n2 λ2 आणि म्हणून या n1 ची किंमत आली n1 बरोबर V बाय λ1 अँड n2 बरोबर V बाय λ2. आता इथे टाकून दिली आपण किंमत. देअरफॉर V बाय λ1 मायनस V बाय λ2 दॅट इज इक्वल टू 9. V कॉमन काढले, आतमध्ये शिल्लक राहिलं 1 बाय λ1 मायनस 1 बाय λ2 दॅट इज इक्वल टू 9. मग आता इथं किंमत टाकायची बघा. λ1 उलट करून टाकायचे भागिले म्हणून 173 बाय 82 मायनस 171 बाय 82 इथे टाकले, इथे झाले 9. आता इथे घेते बघा. देअरफॉर V दॅट इज इक्वल टू कंसात एलसीएम निघाला 82 आणि 173 वजा 171 2 बरोबर 9. बघा मग देअरफॉर V दॅट इज इक्वल टू 9 गुणिले 82 भागिले 2 म्हणजेच हे झाले 9 गुणिले 41. हे बघा याने भागलं आणि मग आता देअरफॉर V बरोबर 369 मीटर पर सेकंद. देअरफॉर बघा V बरोबर 369 मीटर पर सेकंद. दिस इज दी आन्सर. या एवढ्या सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. समजलं का? तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता बघा मी पुढचं एक सोडवून दाखवते. आता इथं बघा 81 बाय 173 मीटर आणि 81 बाय 170 मीटर 10 बीट्स मार्च 2018 ला आलेलं आहे. त्याच्यानंतर 70 बाय 153 मीटर 70 बाय 157 मीटर 8 बीट्स ऑक्टोबर 2014 ला आले.
त्याच्यानंतर 83 बाय 170 मीटर आणि 83 बाय 172 मीटर 8 बिट्स दिलेले आहेत मार्च 2009 आणि मार्च 2017ला. प्रॉब्लेम सुद्धा रिपीट होतात बघा. मग आता मी तुम्हाला हे वालं सोडवून दाखवते. काय आहे 81 173, इथे आहे 81 170 आणि बिट्स किती आहे 10 बिट्स. बघा किती बिट्स आहेत 10 बिट्स. आता इथं केलं 10, इथं केलं 10, आता इथे पण केलं 10. आता फरक इथं काय आलं 81 आलं, इथं काय आलं 81, इथं काय आलं 170 आलं. म्हणजे हा फरक इथं काय झाला 3 झाला आणि खाली आलं 81. मग आता इकडं केलं 81 आणि इथं केलं 3. आता याने जर तुम्ही 9 गुणिले 27 त्रिक 81, सॉरी 10, इथं 10 घ्यायचे, सॉरी इथे 10 घ्यायचे, इथं 10 आहे ना बिट्स 10 आणि 27 गुणिले 10 उत्तर आलं 270 मीटर पर सेकंद. आहे का सोपं सांगा बरं मला. मग आता तुम्ही हे दोन सोडवा आणि मला दोन्ही व्हेलॉसिटीचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. याला म्हणू आपण इक्वेशन न्यूमेरिकल नंबर 1, होमवर्क 1 आणि होमवर्क 2. 1चं आणि 2चं उत्तर तुम्ही मला टाकायचं सोडवून, म्हणजे मला कळेल तुम्ही सोडवलं का नाही सोडवलं. तर बघा बाळांनो, आज सकाळपासून लाईट नाहीये, त्यामुळे व्हिडिओ इच्छा असूनही बनवता नाही आले. तर आता लाईट आल्यामुळे मी बनवते आहे. जेवढे जास्तीत जास्त टाकता येईल ना तेवढे उद्यापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ टाकत राहते किंवा निदान IMP प्रश्न तरी टाकते जुने क्वेश्चन पेपर पाहून, की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. तर कृपया समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याच्यानंतर कमेंट टाकायला कंजूशी करू नका, लाईक टाकायला पण कंजूशी करू नका. एवढे जण व्हिडिओ पाहतात, उपयुक्त आहेत, मग लाईक का टाकत नाही तुम्ही? तीच आमची एनर्जी आहे बाळांनो काम करण्याची. तर ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड exam. Thank you for watching this whole video.